अहो जरा स्वतःचं डोकं बुद्धी स्किल वापरा की काहीतरी. तर मुजुमदारांच्या शाळेत सगळे कॉपी करूनच पास झाले. नाही असं अहो ते परीक्षाच द्यायची ना तुम्हाला, मग जरा नीट द्या. एक मिनिट. हे उचला. हे सगळं बाजूला ठेवायचं आणि परत पहिल्यापासून सगळं नवीन करायचं. आपण हे सगळं पण हे करायचं. करा. चला चला चला. अरे थांब थांब थांब. अरे काय करताय? सॉरी सॉरी मी घेतो लगेच. ओ थांबा. फिरतीचा नाद खुळा हिनगीचा जाळ खुळा गपगार करतो या गुलाबी वार खुळा. हो दुरावते आस पुन्हा पुकारते साध पुन्हा बनवायो रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या. अहो थांबा की जरा. सॉरी. एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या. दुरून ह्यो दुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग. सॉरी सॉरी. अहो काय करतात धरा आणि करा. आणि तुम्ही जरा ते म्हणलं होतं ना 4 हात लांब, ते थोडं मेंटेन ठेवा की. हा मला नका सांगू. जा तुम्ही. एक मिनिट. हा जा. मध्ये मध्ये विसरता तुम्ही, ते जरा मेंटेन ठेवा. रडण्यासारखं एवढं काही नाही झालं. रडतय कोण? कांदा कापतोय म्हणून डोळ्यात पाणी यायला लागलंय. केवढा त्रास होतो ना. आता कळलं. जेवण बनवणं ऑर्डर देणं एवढं सोपं नसतं. और अभी तो तुम जरा देखो, थोड़ा सब्र करो, फिर हळूहळू तुमको पता चलेगा बायकांना किती त्रास सहन करावा लागतो. हळू. मिरच्या कापायच्या, बोट नाही. कापली तर कापली. तुम्ही आहे की हळद लावायला.
तुम्ही खरंच फ्लर्ट करताय ना माझ्यासोबत? हो, याला फ्लर्ट म्हणतात काय? नाही नाही, मी फक्त कॉम्प्लिमेंट देत होतो. म्हणजे तुम्ही हातच इतक्या चांगल्या आहात, इतक्या प्रेमळ, म्हणून मी. बस बस, जास्त हुशार काय करू नका. हे बघा, मला बरोबर कळतं कोण किती हुशार करते ते. हे सगळं सोडा आणि पोळ्यांकडे लक्ष द्या तुम्ही. ते गेस्ट येतच असतील आता. बनवा पटकन. काय करताय तुम्ही? अहो, आधी तेल टाकतात. हो का? सॉरी. करा. ते हा. हा परत बोल. पाहुणे आले, बाहेर लवकर ये. काय? हा, मी आले. हा. अहो, करा पटकन, गेस्ट आले पण. कराच पटकन. अहो पण हे, अरे हे कसं? आता पुढं काय करायचं? या सर या. ए रीना, सावी सर आली. हॅलो सर. हॅलो. वेलकम सर. आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी सावी नाईक. खरं तर सगळ्यात आधी तुम्हाला थँक्यू म्हणायचंय की एवढ्या वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला. हो, एवढी औपचारिकता कशासाठी? भाऊ खूप जवळचे आहेत माझ्यासाठी. कित्येक वर्षांची ओळख आहे आमची एकमेकांची. अहो, त्यांच्यासारखे शिक्षक अख्ख्या कोल्हापुरात नसतील. त्यांचीच तू नात, आणि तू काहीतरी करतेस म्हणले ते समाज हिताचं किंवा चांगलंच असणार आहेत, काही शंका नाही. मग तुला नाही कसं म्हणणार?